पहलगाम येथील एक दुष्कर्म जे पाकिस्तानने घडवून आणलं होतं, त्यावरती कोणी भारतीयांना आर्मीच्या सपोर्टमध्ये किंवा भारत सरकारच्या सपोर्टमध्ये ऑपरेशन सिंदूरची कोणी स्तुती केलं किंवा तिचं वाहवा केलं, तर अशा वेळेस काँग्रेस पार्टी कुठला पवित्रा घेईल, खास करून राहुल गांधी, हे सांगता येत नाही. मित्रांनो, या व्हिडिओमधनं आपल्याला हेच बघायचं आहे की काँग्रेसवाल्यांनीच राहुल गांधींचं सगळं भांडं उघडं पाडलंय, त्याला सगळं घेरलंय आणि नवीन काँग्रेस निर्मिती अजून होणार आहे. आतापर्यंत 2 ते 3 वेळेस काँग्रेस पार्टी फुटली. आता तेच प्रसंग, तीच वेळ काँग्रेसवरती येणार आहे. मित्रांनो, झालं असं, पहलगाम हल्ल्यावरून भारतामध्ये एक वेगळेच सूर काँग्रेस हे बोलू लागलं. जे पाकिस्तानचे पंतप्रधान, पाकिस्तानची मीडिया, पाकिस्तानची जनता हे रात्री अपरात्री होणारे हल्ले हे सगळे बघून धास्तावून गेली होती भारताच्या भीतीनं. त्यांनी मान्य हे केलं की आमचे एवढे एअरबेस उडले, आमच्या एवढे नासधूस झाला. पण त्याच्या उलट आपल्या भारतामधील काही लोक भारतीय सैन्यावरती प्रश्न विचारू लागले. आता पहलगाम दुर्घटनावरती जे काही डेलिगेशन भारताबाहेर गेले होते, ते काँग्रेसचे असोत किंवा इतर पक्षाचे असोत, काँग्रेसनं एक पवित्रा घेतला आहे की जे डेलिगेशन अदर पार्टीचे बाहेर गेलेत, त्यांनी भारताबाहेर जाऊन सरकारची सराहना म्हणजे स्तुती केली किंवा त्यांनी पटवून सांगितलं की भारताची भूमिका कशी योग्य आहे, कशी चांगली आहे. भारताबाहेर डेलिगेशन गेले ते कुठल्या सरकारची बाजू मांडत नाही, ती आपल्या देशाची बाजू मांडते. कारण मित्रांनो, देश हा सर्वोपरी आहे. पक्ष, धर्म, जात, आपला इंटरनल वाद हा नंतर आहे, देश हा सर्वोपरी आहे. हे या डेलिगेशननं दाखवून दिलं. पण हे डेलिगेशन आता ह्यांच्या डोळ्यामध्ये खूपते. कारण त्या डेलिगेशननं जे काही गोष्टी बाहेर मांडल्यात, त्यातून त्या डेलिगेशनला कळलंय की खरंच रियालिटी काय आहे. आपण जे सांगितलं बाहेर ते रियालिटी आहे. जे भारतामध्ये पेरतात ते रियालिटी नसून ते देशविरोधी गोष्टी भारताच्या जनतेच्या लोकांमध्ये किंवा जनतेमध्ये पेरायचे कामं राहुल गांधी यांच्या मार्फत होत आहेत. म्हणून त्यांना म्हणतात की भारतामधील डेलिगेशन आहे ते भाजपकडे जाऊन त्यांना राज्यसभा मिळणार आहे, म्हणून ते जाऊन मोदीची स्तुती करतात, ते जाऊन आर्मीची स्तुती करतात, ते सांगतात की ऑपरेशन सिंदूर हे कसं चांगलं होतं. आता ह्याच ऑपरेशन सिंदूर पहलगाम दुर्घटनेवरती लक्ष्मण सिंह नावाचे दिग्विजय सिंग, जे काँग्रेसचे मोठे नेते आहेत MP मधील, त्यांचे बंधू लक्ष्मण सिंह यांनी याच्यावरती भाष्य केलं होतं. आपली बाजू लोकांसमोर त्यांनी मांडली होती. मग त्यावरून आपल्या व्यक्तीने कसं यांची बाजू लावून धरली, आपल्या व्यक्तीनं कसं यांच्याविषयी चांगलं बोललं, हा राग मनामध्ये धरून त्यांना नोटीस पाठवण्यात आली, ते म्हणजे काँग्रेसकडून. आणि त्या नोटीसचं उत्तर त्याने दिलं, पण ते नोटीस त्यांनी अमान्य केली आणि त्यांची अट होती, त्यामध्ये तुम्ही लिहून द्या की राहुल गांधी हे पुढचे पंतप्रधान होणार. मग त्यामध्ये दिग्विजय सिंगच्या भावांनी लक्ष्मण सिंहांनी ते लिहून देण्यास नकार केला. कारण भविष्य कोणी बघू शकतं का, भविष्यामध्ये काही होऊ शकतं. आणि राहुल गांधीची पात्रता बघून त्यांनी ते गोष्टी लिहून नाही दिल्या, म्हणून त्यांना 6 वर्ष काँग्रेस पार्टीतून बहिष्कृत केलं किंवा त्याला काढून टाकण्यात आलं. तुम्ही हा एक व्हिडिओ बघून घ्या. हमारे देश में पहलगाम में एक बड़ा दर्दनाक आतंकवादी हमला हुआ, जिसमें निर्दोष नागरिकों को मारा गया, उनका धर्म पूछकर मारा गया. बहुत बड़ी घटना हुई, दुर्घटना हुई. उसके बारे में मैंने एक वीडियो जारी किया था. उसमें कुछ बातें कही थी. पता नहीं, मुझे बड़ा आश्चर्य होता है इस बात पर कि मेरी अपनी कांग्रेस पार्टी, जो देश को जिसने आज़ाद कराया, कांग्रेस पार्टी के कई कार्यकर्ता, कई नेता शहीद हुए आज़ादी की लड़ाई में, वो पार्टी मुझसे सवाल कर रही कि मैंने ऐसा क्यों कहा. बहुत आश्चर्य हुआ, बहुत दुख हुआ. मुझे नोटिस दिया गया, मैंने उसका जवाब दिया. उस जवाब को संतोषजनक इसलिए नहीं माना गया कि मैंने उसमें राहुल गांधी प्रधानमंत्री बनेंगे नहीं लिखा था, ये जवाब में नहीं लिखा था, इसलिए उसको
माना नहीं गया और मुझसे कहा गया कि मैं ये लिखूं उसमें कि राहुल गांधी प्रधानमंत्री बनेंगे तो नोटिस वापस ले लिया जाएगा। मैंने मना कर दिया, मैं कोई ज्योतिषी नहीं हूं, और उन्होंने मुझे पार्टी से 6 साल की निष्कासित कर दिया। यांचं म्हणणं असं आहे की राहुल गांधीच्या इशाऱ्यावरती भारतीय सैन्यावरती प्रश्न विचारले जातात की मोदींना एक संयुक्त अधिवेशन बोलवून त्यामध्ये सगळ्या गोष्टी मांडाव्या। पण मित्रांनो, अधिवेशनामध्ये ह्या बैठकीमध्ये फक्त संरक्षण बजेटवरती बोलता येतं, संरक्षण नीतीवरती बोलता येत नाही। कारण काही राष्ट्रीय सुरक्षा हे खूप महत्त्वाचे असते आणि आस्तींचे साप आपल्यामधीलच गद्दार हे भरपूर आहेत। काही काँग्रेसचे नेते, त्यांचे पीए असे आहेत, ते ISIचे एजंट आहेत, हे उघडपणे त्यांना अटक झाली। मग अशा वेळेस हे नेमकी बाजू लावून का धरतात की हे गोष्टी सगळ्या लोकांसमोर मांडायला पाहिजे, हा एक विषय होता। आणि त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा बघा, समजून घ्या, राहुल गांधीच्या अशा फालतू प्रश्नामुळं आज काँग्रेस पार्टीच्या नेत्याची मान शर्मेनं खाली झुकत आहे। ते बाहेर सन्मानाने सुद्धा वागू शकत नाहीत, कारण आपला नेता आपल्याच देशाच्या विरोधामध्ये प्रश्न विचारतो। आपल्या नेत्याचे भाषण, आपल्या नेत्यांच्या बाईट हे पाकिस्तानमध्ये चालवल्या जातात, पाकिस्तानला डिफेन्स करण्यासाठी। याहून मोठं दुर्दैव कुठं काय असू शकतं, तुम्ही नक्की सांगा। आणि काही लोक बाजू घेतात गांधींची काँग्रेसचं योगदान हे भारतीय लढ्यामध्ये, स्वातंत्र्यामध्ये आहे, गोष्टी नाकारू शकत नाही कुणी। पण आता ते काँग्रेस राहिले का, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे। अहो, ज्या नरसिंह राव PM काँग्रेसचे, त्यांनी अतिशय चांगलं काम केलं। ते चांगलं काम केल्यामुळं त्यांचा मृतदेह हा काँग्रेसच्या ऑफिसमध्ये ठेवण्यासाठी सुद्धा मनाई केली होती। कांग्रेस वो पार्टी है जिसने देश को आजाद करवाया, कई देशवासियों ने अपनी जान दी। क्या इसलिए दी हम उन्होंने जान कि हम अपनी बहादुर सेना पर सवाल खड़े कर सकें? तुम्हारे अनर्गल अनावश्यक बयानों के कारण तुम कल्पना नहीं कर सकते हो कि देश की जनता कितनी आहत हुई है। आज कांग्रेस का कार्यकर्ता तुम्हारे बयानों के कारण सर उठा के सम्मान से चल नहीं पाता है, जबकि दूसरी पार्टी के कार्यकर्ता सम्मान से सर उठाकर चलते हैं, स्वाभिमान से चलते हैं, सिर्फ तुम्हारी बयानों के कारण। और ये तुमसे कोई कहेगा नहीं, क्योंकि तुम तो अपने चमचों से घिरे रहते हो, घिरे रहोगे, कोई फर्क नहीं आने वाला तुम। क्योंकि पूरे देश में तुम पैदल चले, पैदल चलने के बाद पूरे देश में आज पार्टी कहां खड़ी है? मध्य प्रदेश में 1 सीट नहीं है, और तुम अपने आप को रेस का घोड़ा कहते हो। अरे कितनी बार तुम रेस हार चुके हो, EVM को दोष देते हो और अपने आप को रेस का घोड़ा कहते हो। अपने से बड़ी उम्र के लोगों को, जो तुम्हारे पिता के साथ जिन्होंने काम किया, तुम्हारी पिता के उम्र के हैं, किसी को बारात का घोड़ा कहते हो, किसी को लंगड़ा घोड़ा कहते हो। तुम्हें शर्म नहीं आती है? और तुम बारात का घोड़ा क्या जानो कैसे चलता है, क्योंकि तुम्हारी तो बारात ही नहीं निकली, तुम्हें क्या पता बारात का घोड़ा कैसा चलता है। इसलिए फालतू बातें करना बंद करो। जो बुद्धिजीवी तुम्हारी पार्टी में है, जो समझदार लोग हैं, उनसे राय लो, और नहीं तो पार्टी का अंत देख रहे हो, आगे अंत ही होना है पार्टी का। पार्टी बिखर जाएगी, बिखर ही रही है। साथियों, आज समय आ गया एक नई कांग्रेस गठन करने का। आवश्यकता है हमें उस पार्टी की, ऐसी कांग्रेस पार्टी की जिसमें जनता, कार्यकर्ता निर्णय लें और कोई ऊपर का हाईकमान ना हो। फैसले हम बैठ कर लें, कार्यकर्ताओं के बीच में फैसले लें, चौपालों में बैठ कर लें, मैदानों में बैठ कर लें। ते जाऊ द्या, इंदिरा गांधी यांचे पती व नवरा फिरोज गांधीनं, त्याचा सासरा पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान असताना इंदिरा गांधी खासदार आणि हे पण खासदार होते, त्यावेळेस भर संसदेमध्ये यांनी इंदिरा गांधींना हे भारताची तानाशाह आहे असं बोललं होतं। हे लोकांपर्यंत का पोचत नाही? स्वतःचा नवरा आपल्या बायकोला तानाशाह का म्हणतो, हा ही प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे। आणि महत्त्वाची गोष्ट आहे, इथे विषय चालू आहे काँग्रेसचा आणि राहुल गांधींचा। गांधींच्या बयानामुळे जे काँग्रेसचे लोक सन्मानाने काँग्रेसमध्ये राहू शकत नाहीत, ते लोक अशातनं बाहेर पडत आहेतच। पण त्यांनी एक नवीन घोषणा केली आहे, ती घोषणा अशी आहे,
म्हणजे जो आपला नेता आहे पायी पायी चालून भारत पिंजून काढतो, तरीही तो आपलं मनुष्यबळ भारतामधील वाढवू शकत नाही, आपला प्रभाव वाढवू शकत नाही. याची कारणे काय आहेत? ही कारणे पूर्ण जनतेसमोर आहेत. मांजराला वाटतं की आपण डोळे झाकून दूध प्यायला लागलो, कोण बघत नाही आपल्याला. म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपल्याला जग बघत नाही, जगाला सगळं काही कळतं, फक्त त्या नजरेतून पाहायची गरज असते. मग आता या लोकांचं म्हणणं असं आहे की काँग्रेस पार्टी जशी 1947 ला होती तशीच पाहिजे, राष्ट्रवादी पाहिजे, राष्ट्रप्रेमी पाहिजे. जी काँग्रेस पार्टी अशी नको आहे ज्या पार्टीनं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठी भूमिका केली, तीच पार्टी आज भारतीय सैन्यावरती प्रश्न विचारते. त्यांना अशी पार्टी पाहिजे त्यामध्ये राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती, राष्ट्रहित सर्वोपरी असेल. तसे आतापर्यंत 2-3 वेळेस काँग्रेस तुटलं. आता दाट शक्यता आहे MP मध्ये सुद्धा काँग्रेस पार्टी तुटून एक नवीन काँग्रेस पार्टी, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असे अनेक काँग्रेसचे विचारवंत विचारी लोक हे काँग्रेसपासून बाहेर आले. काहीतरी कारण असेलच. आता राहुल गांधींच्या ह्या अशा बेतुक वक्तव्य, आपली हार न मानता एखाद्या संविधानिक एखादी जे संस्था आहे त्याला नावं ठेवायचं, उदाहरणार्थ इलेक्शन कमिशन असेल, असे अनेक गोष्टी आहेत मित्रांनो. ते फक्त लोकांसमोर शासनाच्या विरोधामध्ये, देशाच्या विरोधामध्ये फक्त माते भडकावायची कामं ते करतात. पण लोकांना पण कळायला पाहिजे, व्हॉट्सअपवर आपण एवढा अभ्यास करतो, व्हॉट्सअपवर हे न करता थोडी पुस्तकं, पेपर्स चाळा, बातम्या व्हेरीफाय करून बघा. आपलं डोकं चढवलं जातंय. आणि आता काँग्रेसवाल्यांनीच राहुल गांधींना चांगलं घेरलंय प्रत्येक स्तरामधून. नवीन काँग्रेस तर तयार होईलच. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय व्यक्त व्हा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.